चोखोबारायांची पत्नी काय नाव ग तिचं? हा कोण? सोयराबाई. आणि मग चोखोबारायांच्या पत्नीचं तिने सांगितलं, आवाज दिला, सांगितलं चोखोबाराय स्वामी तुम्ही निघाले, पण निघाले तुम्हाला माहिती आहे का काय, आता माझं बाळंतपण जवळ आलं, मला थांबावं लागेल. चोखोबाराय म्हटले मी थांबून काय करू, माझी वारी जवळ आलेली आहे, मला देवाकडे जावं लागेल, मला देवाच्या दर्शनासाठी जावं लागेल. म्हटले जाताय तुम्ही, एक काम करा, जाता जाता वाटेमध्ये तुमच्या बहिणीचं घर लागतं. कोणाच्या बहिणीचं? चोखोबाराच्या बहिणीचं घर लागतं. एक काम करा, जाता जाता आमच्या वंशला निरोप द्या की एक काम करा म्हणा, बाळंतपण करण्यासाठी या. चोखोबारायांचा निरोप, चोखोबारायांकडे निरोप दिला. चोखोबाराय निघाले. चोखोबारायांचं भजन चालू झालं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी भजन करत 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 चोखोबाराय निघाले. बहिणीचं गाव कधी आलं आणि कधी गेलं चोखोबारायांना कळलंही नाही. चोखोबाराय पंढरपूरमध्ये गेले. चोखोबारायांच्या लक्षातच नाही, विदेही अवस्था होती महाराज, आणि म्हणून देव प्रेम करत होता. देव उगाच प्रेम नाही करत कोणावरती, विदेही अवस्था होती. चोखोबाराय पंढरपूरमध्ये गेले आणि काळजी पडली. कोणाला? दुखले घेणारीला काळजी पडली, त्या जगाच्या मालकाला काळजी पडली. माझा चोखोबा तर इथं आलाय, माझ्या चोखोबानं त्याच्या बहिणीला जो निरोप द्यायचा होता तोही दिला नाही, तो तरी इथं आलाय, मग तिथं गेलं पाहिजे. कोणाला पाठवायचं? देव म्हटला दुसऱ्याला पाठवून उपयोग नाही, आपलं जर महत्वाचं काम असेल तर आपणच गेलं पाहिजे, दुसऱ्याला पाठवलं तर काम होत नाही. म्हणून चोखोबारायच्या घरी, मला आता वेळ नाही म्हणून थोडं सांगतो, चोखोबारायच्या घरी भगवान परमात्मा गेला. कोणत्या रूपानं गेला? चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी, आवाज दिला वहिनी, दरवाजा उघडा. आतून आवाज आला वहिनी, आणि आता नेहमीच वहिनी यायची वंश, तिचा आवाज वेगळा होता, आजचा आवाज थोडा वेगळा वाटला. दररोजचा येणारा आवाज जरा वेगळा असायचा, पण आजचा आवाज वेगळा होता. पण दरवाजा उघडला, लक्षात आलं काही हरकत नाही, आपल्या ननंदबाई आलेल्या आहेत. आणि आल्या म्हटल्यानंतर सांगितलं बरं झालं तुम्ही आलात, आता माझं बाळंतपण जवळ आलंय, तेवढं बाळंतपण करून तुम्ही जा. देवानं चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये देव राहिला. बाळंतपणाच्या आधीची कामं केली, बाळंतपणाची सगळी कामं भगवान परमात्म्याने केली. बाळंतपणाच्या नंतर सुद्धा बाळाचे कपडे धुण्यापासून तर चोखोबारायांच्या पत्नीचे कपडे धुण्यापर्यंत सगळे कामं भगवान परमात्म्याने केले. जवळजवळ 1.25 महिना भगवान परमात्मा राहिला. आणि भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता जो तिकडे गेलेला आहे ना, कोण? माझा चोखोबा, आता त्याची यायची वेळ झाली, तो यायच्या आधी मला गेलं पाहिजे. सांगितलं वहिनी मला जावं लागेल. म्हटले का? नाही म्हणे थांबा, आता तुमचे भाऊ येतील पंढरपूरवरून, तुम्ही एवढं 1.25 महिने माझं बाळंतपण केलं, तुमची बोळवण केली पाहिजे. करा बरं का, बोळवण करत, बहिणीची बोळवण करावी, बहिणीची बोळवण करावी. जोपर्यंत बहीण आहे आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत बहीण आणि भावाचं नातं हे अबाधित राहिलं पाहिजे. भावाचेही कर्तव्य आणि बहिणीचं सुद्धा कर्तव्य. नातं तुटतं ते दोघांकडून असतो, कोणाची तरी एकाची चुकी असते, परंतु सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान परमात्म्याने सांगितलं नाही मला जावं लागेल. म्हटले नाही थांबा, तुमचे भाऊ आले की तुमची बोळवण करतील, सुंदर तुम्हाला साडी घेतील, आणि तेवढं घेतलं की मग तुम्ही जा. देवाने सांगितलं नाही, देव होता ना, देवच होता ना तो. सांगितलं नाही, म्हणे मला जावं लागेल, माझे लेकरं बाळ तिथं आहेत, 1.25 महिना झाला मी माझ्या लेकरा बाळांना बघितलं नाही, मला जावं लागेल. आणि जावं लागेल म्हणून आग्रह धरला. आणि भगवान परमात्मा हृदय असणारी चोखोबारायांची बहीण उठून गेली. इकडं चोखोबाराय भजन करत 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 पुन्हा घरी आले. घरानंतर घरामध्ये तुळशी वृंदावनाच्या जवळ पताका ठेवली, आणि पताका ठेवल्याबरोबर आतून रडण्याचा आवाज आला. बघा बरं का, चोखोबाराय घरी आल्यावर रडण्याचा आवाज आला. मग चोखोबारायांच्या लक्षात आलं, अरे बाप रे, मला जाताना सांगितलं होतं की तुमच्या बहिणीला निरोप द्या, मी तर बहिणीला निरोप दिला नाही, इकडं बाळंतपण सुद्धा झालं. आणि मग चोखोबाराय बघा बरं
कधी लक्षात आलं? वारीला जाऊन माग आल्या. इथं आम्ही वारीला निघतो, दुसऱ्या दिवशी फोन करतोय, हॅलो काय चाललंय, बरं आहे का, पाऊस पाणी आहे का, अरे काय करायचं तुला, निघ ना तिकडे एकदा सांग. आणि मग चोखोबाराय घरात आले, पत्नीनं पाणी वगैरे दिलं आणि पाणी दिल्यानंतर चोखोबारायांनी हळूच विचारलं, आता चूक झाली होती, आपलं जर चुकलं तर करा, माणसाने थोडी शांतता घ्यावी. चोखोबारायांनी विचारलं, का गं कसं झालं, व्यवस्थित झालं ना बाळपण? कुणी केलं? अहो म्हणे असं काय करता तुम्ही, नाही का जाताना तुमच्या बहिणीला निरोप दिला आणि बहिणीला निरोप दिल्यामुळे तुमची बहीण आली आणि तिनं माझं बाळंतपण केलं, एवढं सुंदर बाळंतपण केलं, एवढी माझी सेवा केली. दरवेळेस तुमची बहीण येते त्यावेळेस तिचा स्वभाव वेगळा असायचा, परंतु यावेळेस तुमची बहीण अशी राहिली, अशी तिनं माझी कामं केली. मला तर असं वाटत होतं की जणू माझी कामं देवानीच केली. देवानीच केली का देवानी केली? चोखोबारायांच्या लक्षात आलं, डोळ्यातून अश्रू बाहेर लागले. चोखोबारायांनी सांगितलं, अगं मी माझ्या बहिणीला नाही निरोप दिला, माझा भगवान परमात्मा माझ्या बहिणीच्या रूपाने आपल्या घरी आला आणि बाळणपणासारख्या देवानं काम केलं. म्हणून तो भगवान परमात्मा काय करतो, धावे चाले मागे मागे.